बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला हा 6 नंबरचा क्वेश्चन आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा. क्वेश्चन आधी समजून देतो, नंतर मग आपण त्याला सॉल्व करू. काय म्हटलं आहे बघा, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन सप्लाइड टू यू बाय मयूर क्लब. मयूर क्लबचा क्वेश्चन आहे, म्हणजे इन द बुक्स ऑफ मयूर क्लब आपल्याला वरती लिहायचं आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपल्याला सॉल्व करायचं आहे फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2012. 31 मार्च 2012चं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फक्त विचारलं आहे, बॅलन्स शीट विचारलेलं नाही. म्हणजे या क्वेश्चनमध्ये फक्त आपल्याला एकच अकाउंट ओपन करायचं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तर नियम काय आहे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटचा, जे चालू वर्षाचे इन्कम आणि चालू वर्षाचे एक्सपेन्सेस असतील तेच तुम्हाला फक्त ह्या इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला घ्यायचे आहे. ठीक आहे. आता आपण काय काय बॅलन्सेस दिले ते बघू. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन दिलेला आहे, म्हणजे हा ओपनिंगचा बॅलन्स असतो कॅशचा, पण आपण हा कुठं घेत नाही. मागच्या 5 व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी समजवलं हा बॅलन्स आपण कुठे घेत नाहीत, कारण 31/3/12 जर एंडिंग आहे तर 1/4/11 ही ओपनिंग आहे. तर हा 1/4/11चा ओपनिंगचा बॅलन्स आहे, तर आपण तो ओपनिंग बॅलन्स कुठे घेत नाहीत. सबस्क्रिप्शन इन्कममध्ये घेणार, 8,000 रुपये सबस्क्रिप्शन आहे, इन्कममध्ये घेऊ. डोनेशनसुद्धा इन्कममध्ये येईल. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटसुद्धा इन्कम. सेल ऑफ स्क्रॅप, स्क्रॅप म्हणजे भंगार, आपण भंगार विकलेला आहे, इन्कम आहे. रिसिप्ट फ्रॉम ड्रामा, ड्रामा म्हणजे एक नाटक वगैरे आपण ठेवलेलं होतं आणि तिथून पैसे मिळाले आपल्याला 2,000, इन्कममध्ये आपण घेणार. म्हणजे इथले सगळे बॅलन्स तुम्हाला इन्कममध्ये घ्यायचे आहेत. पेमेंटला बघू, सॅलरी एक्सपेंडिचर, एक्सपेन्सेस फॉर ड्रामा एक्सपेंडिचर, पोस्टेज स्टॅम्प एक्सपेंडिचर, मॅगझिन न्यूजपेपर एक्सपेंडिचरला येईल. सन्ड्री एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला येईल. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला येईल. इन्व्हेस्टमेंट ॲसेटला घेतो, पण ह्या उदाहरणामध्ये बॅलन्स शीट विचारलेलं नसल्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लिहायची गरज नाही पडणार. इलेक्ट्रिसिटी खर्च आहे, एक्सपेंडिचरला घेणार. रेंट खर्च आहे, एक्सपेंडिचरला घेणार. म्युन्सिपल टॅक्सेस खर्च आहे, एक्सपेंडिचरला घेणार. फर्निचर ॲसेटला घेऊ, पण ह्या क्वेश्चनला तुम्हाला बॅलन्स शीट विचारलेलं नाही, म्हणून फर्निचरची 2,000 अमाऊंट लिहायची गरज नाही पडणार. आणि शेवटी बॅलन्स कॅरीड डाऊन 6,000, म्हणजे हा कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आहे. तर कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आपण आता ॲसेटला घेऊ, ओपनिंगचा नाही घेत आपण, क्लोजिंगचा ॲसेटला घेतो. कारण क्लोजिंग म्हणजे 31/3/12चा आपण बॅलन्स शीट बनवणार, तर हा बॅलन्स तुम्हाला लिहावा लागतो. पण ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला बॅलन्स शीट विचारलेलं नाही, म्हणजे हा पण बॅलन्स लिहायची गरज नाही. ठीक आहे. आता ॲडजस्टमेंट काय म्हटली बघा. क्लब हॅड 90 मेंबर्स. क्लबकडे एकूण मेंबर किती आहेत? 90 मेंबर आहेत. बघा ॲडजस्टमेंट समजून देतो आहे. क्लबकडे मेंबर आहेत 90. ईच पेईंग सबस्क्रिप्शन ऑफ ₹200 पर ॲनम. आणि प्रत्येक प्रत्येक मेंबर किती पेड करतो आहे? 200 रुपये पेड करतो आहे. 90 लोक आहेत, 90 लोकांनी प्रत्येकाने 200 जरी पेड केले तर एका वर्षाची सबस्क्रिप्शन जमा झाली पाहिजे 18,000. एका वर्षाची सबस्क्रिप्शन जमा झालं पाहिजे 18,000 रुपये. पण मला सांगा, उदाहरणामध्ये सबस्क्रिप्शन मिळालं किती? फक्त 8,000 मिळालेलं आहे, आणि ते किती पाहिजे होतं? 18,000. म्हणजे 18 पैकी 8,000 मिळाले. आता बाकी किती राहिले? 10,000. जे 10,000 बाकी राहिले त्याला आपण म्हणणार आउटस्टँडिंग. आता हे जे आउटस्टँडिंग आहे, हे आउटस्टँडिंग 2 ठिकाणी घेतो आपण. एक पहिला परिणाम करतो सबस्क्रिप्शनमध्ये ॲड, आणि दुसरा परिणाम करतो आपण बॅलन्स शीटची ॲसेट्स. पण ह्या उदाहरणात बॅलन्स शीट विचारलेलं नाही, म्हणून एकच परिणाम करणार फक्त सबस्क्रिप्शनमध्ये ॲड. संपली ॲडजस्टमेंट. कशी आली अमाऊंट समजली? बघा परत समजतो. सबस्क्रिप्शन कशी अमाऊंट काढली आपण? 10,000. क्लबकडे एकूण 90 मेंबर आहेत आणि प्रत्येकजण 200 पेड करतो आहे. मग सबस्क्रिप्शन जे आहे ते किती टोटल ते बघू. 90 मेंबर गुणिले 200 जर केले तर 18,000 रुपये आपली वर्गणी जमा व्हायला पाहिजे एका वर्षभराची. त्यापैकी जमा झाली किती? फक्त 8,000. मग 8,000 रुपये लेस केले तर आता किती यायचे बाकी आहेत? 10,000 यायचे बाकी आहेत. मग हे 10,000 जे यायचे बाकी आहेत ते आपलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. ॲड करणार सबस्क्रिप्शनमध्ये आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट्समध्ये घेणार, आणि ॲडजस्टमेंट संपली. नेक्स्ट, आउटस्टँडिंग सॅलरी वेअर ₹200 अँड प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹300. एकदम सोपी ॲडजस्टमेंट आहे. सॅलरीवर आणि
रेंटवर आउटस्टँडिंग सॅलरी आणि प्रिंटिंग स्टेशनरीवर ॲडजस्टमेंट आहे. सॅलरी आणि प्रिंटिंग स्टेशनरीवर आउटस्टँडिंग काय करतो आपण, संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ॲड आणि बॅलन्स शीटची लायबिलिटी. ह्या उदाहरणामध्ये बॅलन्स शीटच सांगितलेलं नाही आहे, तुम्हाला हे लायबिलिटीमध्ये परिणाम करायची गरज नाही. फक्त एक्सपेन्सेसला ॲड करा. सॅलरीमध्ये 200 ॲड करून टाका आणि प्रिंटिंग स्टेशनरीमध्ये 300 ॲड करून टाका. प्रीपेड रेंटवर ॲडजस्टमेंट आली. प्रीपेड रेंट काय करतो, संबंधित एक्सपेन्सेसमधून लेस म्हणजे रेंटमधून लेस होऊन जाईल आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला. ह्या उदाहरणात बॅलन्स शीट विचारलेलं नसल्यामुळे हा परिणाम करायची गरज नाही, फक्त रेंटमधून लेस करून टाका. डेप्रिसिएशन फर्निचर बाय 10%. काय करतो, डेप्रिसिएशनचे परिणाम आपण ॲसेट्समधून लेस करतो आणि दुसरा परिणाम एक्सपेंडिचरला घेतो. ॲसेट्समधून लेस आणि एक्सपेंडिचर. ह्या उदाहरणामध्ये बॅलन्स शीट नसल्यामुळे ॲसेटला लिहायची गरज नाही, फक्त एक्सपेंडिचरला घ्या. पण अमाऊंट किती घेणार मग आता, ॲसेटला पण नोंद जर करत नाही आहे तर एक्सपेंडिचरला अमाऊंट किती घेणार, सिम्पल आहे. फर्निचरची अमाऊंट किती आहे, 2000. बघा इथे फर्निचरची अमाऊंट किती आहे, 2000. त्यावर 10% काढायचे तर अमाऊंट किती होऊन जाईल, 200 रुपये डेप्रिसिएशन आपल्याला एक्सपेंडिचरला फक्त घ्यायचे आहेत आणि तुमचा हा क्वेश्चन पूर्ण संपेल. आता आपण डायरेक्ट आन्सरसाठी आखायचं आहे. क्वेश्चन तुम्हाला अगोदर पूर्ण नोटबुकवर लिहावा लागेल. नोट्स तुमच्याकडे नसेल तर क्वेश्चन तुम्हाला लिहावा लागेल, तरच तुम्हाला आन्सर ते पूर्ण व्यवस्थित समजेल. कारण आन्सर सॉल्व करताना समोर क्वेश्चन दिसणार नाही, क्वेश्चन तुमच्याकडे असला पाहिजे. ओके, आता आपण आन्सर सॉल्व करू. तर बघा मी आन्सर करता इथे आखून ठेवलेलं आहे इथपर्यंत. फक्त इन्कम एक्सपेंडिचर विचारलेलं आहे. इन द बुक्स ऑफ मयूर क्लब फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2012. डेबिट साईड ही क्रेडिट साईड, डेबिटला एक्सपेंडिचर, क्रेडिटला इन्कम. आता आपण आन्सर सॉल्व करताना बॅलन्सेस ट्रान्सफर करू. बॅलन्स शीट आपल्याला विचारलेलं नाही, फक्त जेवढे बॅलन्सेस तुम्हाला दिलेले आहेत जे इन्कम एक्सपेंडिचरला येणारे आहेत तेच फक्त ट्रान्सफर करायचे आहेत. बॅलन्स शीटचे बॅलन्स लिहिण्याची गरज नाही. तर सगळ्यात पहिली ॲडजस्टमेंट आहे सगळ्यात पहिला बॅलन्स आहे बॅलन्स ब्रॉट डाऊन, तो आपण लिहित नाही. सबस्क्रिप्शन आहे, इन्कममध्ये घेऊ, त्यावर ॲडजस्टमेंट पण आहे. सबस्क्रिप्शन 8000 आणि काय म्हटलं इथे, काय झालं आहे बघा, सबस्क्रिप्शन तर 8000 आहे, पण पहिल्या ॲडजस्टमेंटला काय म्हटलं आहे की क्लबकडे एकूण 90 मेंबर आहेत. तर 90 मेंबर आहेत आणि प्रत्येक मेंबर 200 रुपये पेड करतो आहे. तर एकूण वर्गणी किती जमा झाली पाहिजे, 18000. 18पैकी आत्तापर्यंत किती मिळाली, फक्त 8. म्हणजे अजून किती मिळायची बाकी आहे, 10000. म्हणून ती 10000 आपण इथे ॲड करू. नाव देऊ त्याला आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 10,000 ॲड करून अमाऊंट येईल बाहेर 18,000. हे कसे आले, 90 गुणिला 200 केले तर 18,000 पाहिजे होते बाहेर, ही अमाऊंट आली 18,000. या आउटस्टँडिंग फॉर करंट इयरचं जे आपण ॲड केले त्याचा ॲक्च्युअल दुसरा परिणाम ॲसेटला करायचा असतो, पण बॅलन्स शीटच विचारलेलं नसल्यामुळे दुसरा परिणाम करण्याची गरज नाही. नंतर डोनेशन बघा, रिसिप्टला डोनेशन दिलेलं आहे. इन्कममध्ये घेऊ डोनेशन 5000, काही ॲडजस्टमेंट नाही, अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलममध्ये घेणार. डोनेशन नंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट तुम्ही नाव पूर्ण लिहायचं आहे, 600 रुपीज. यानंतर सेल ऑफ स्क्रॅप 1400 रुपये, बाय सेल ऑफ स्क्रॅप 1400 रुपये. पुढचा बॅलन्स रिसिप्ट फ्रॉम ड्रामा 2000, रिसिप्ट फ्रॉम ड्रामा 2000 ते इथं घेतले आणि इथे रिसिप्ट साईड पूर्ण कंप्लीट आहे. पेमेंट साईड घेऊ. पेमेंटचा पहिला बॅलन्स आहे सॅलरीज 2000, त्यावर ॲडजस्टमेंट पण आहे. इनर कॉलममध्ये अमाऊंट घेऊ. सॅलरीज 2000
आणि ॲडजस्टमेंट आहे 2 नंबरची. आउटस्टँडिंग सॅलरीज वेअर ₹200. आउटस्टँडिंग सॅलरी 200 रुपये आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ॲड करतो, म्हणून नाव दिलं फक्त आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग 200. 200 ॲड करून अमाऊंट बाहेर आली 2200 रुपये. सेकंड इफेक्ट याचा केला असता आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये 200 रुपयांचा, पण बॅलन्स शीटच विचारलेलं नसल्यामुळे दुसरा परिणाम करण्याची गरज नाही. नेक्स्ट, एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा. इथंच घेऊ टू एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा 1200 रुपये. त्यानंतर पोस्टेज स्टॅम्प म्हटलेलं आहे 600 रुपये. ॲडजस्टमेंट काहीच नाही, अमाऊंट डायरेक्ट बाहेर. पोस्टेज स्टॅम्पचं बॅलन्स आहे 600 रुपये. यानंतर मॅगझिन अँड न्यूजपेपर 800 रुपये. मॅगझिन्स अँड न्यूजपेपर 800 रुपीज. यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस आहे 400 रुपये. सन्ड्री एक्सपेन्सेस 400 रुपये. पुढे प्रिंटिंग अँड स्टेशनरी 700 रुपये आहे. त्यावर ॲडजस्टमेंटसुद्धा आहे, इनर कॉलममध्ये घेऊन ठेवू. प्रिंटिंग अँड स्टेशनरी इनर कॉलममध्ये अमाऊंट घेऊ 700 आणि त्यावर ॲडजस्टमेंट नंबर सेकंड 2 नंबरची आउटस्टँडिंग अमाऊंट आहे 300 रुपये. जसं सॅलरीवर ॲड केले तसे इथे पण ॲड करायचे आहेत. फक्त नाव दिलं आपण त्याला आउटस्टँडिंग आणि 300 रुपये ॲड करायचे होते. 300 ॲड करून अमाऊंट आउटर कॉलममध्ये आली 1000. प्रिंटिंग स्टेशनरी पण झालं. इन्व्हेस्टमेंट ॲसेट लाईल, इथं घेण्याची गरज नाही. इलेक्ट्रिसिटी 600 रुपये, इथं येईल खर्च आहे. इलेक्ट्रिसिटी 600. त्यानंतर रेंट आहे 1200 रुपये. त्यावर ॲडजस्टमेंटसुद्धा आहे. इनर कॉलममध्ये घेऊ अगोदर रेंट 1200. ॲडजस्टमेंट आहे 3 नंबरची प्रीपेड रेंटची 200 रुपये. प्रीपेड रेंट काय करतो आपण? पहिला परिणाम संबंधित एक्सपेन्सेसमधून लेस, मग प्रीपेडची अमाऊंट आहे 200 लेस करणार. लेस करून अमाऊंट बाहेर येईल 1000. आता जे 200 लेस केले आपण, जे 200 लेस केले ते आपण ॲसेटला घेतले असते, पण बॅलन्स शीटच विचारलेलं नाही आहे, तर दुसरा परिणाम करण्याची गरज नाही. नेक्स्ट, म्युनिसिपल टॅक्सेस 120 रुपये. म्युनिसिपल टॅक्सेस 120 रुपये. त्यानंतर फर्निचर ॲसेटला येईल, घेण्याची गरज नाही. बॅलन्स कॅरेट डाऊन, कॅशचा बॅलन्स क्लोजिंगचा ॲसेटला येईल, घेण्याची गरज नाही. इथपर्यंत बॅलन्सेस आपण ट्रान्सफर केले. एकच ॲडजस्टमेंट फक्त पेंडिंग आहे, चौथी, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर बाय 10%. ते आपल्याला फक्त घ्यायचं आहे एक्सपेंडिचरमध्ये. इथं देऊ आपण नाव डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 2000 रुपयांवर 10%, तर 200 अमाऊंट येईल. आउटर कॉलममध्ये घेतले. आणि दुसरा परिणाम जर बघितला तर ॲसेट्समधून लेस होतं, पण बॅलन्स शीटच विचारलं नाही, तर म्हणून हा परिणाम पण करण्याची गरज नाही. आता पूर्ण बॅलन्सेस संपले. शेवटी फक्त अकाउंट्स क्लोज करायचं बाकी आहे. अकाउंट्स क्लोज करताना एक्सपेंडिचर किंवा इन्कम कोणती साईड जास्त आहे अगोदर हे बघावं लागतं. एक तर एक्सपेंडिचर किंवा इन्कम दोघांपैकी जी साईड जास्त असेल त्याची अगोदर टोटल करा. आपण अंदाजे टोटल बघू. तुम्हाला कॅल्सी अलाउड नसल्यामुळे तोंडी करायचं आहे, म्हणून तोंडी बघू आपण. एक गेसिंग लावायचं फक्त, एक्सपेंडिचर जास्त आहे की इन्कम जास्त आहे. तर इकडचं बघू आपण, अंदाजे टोटल करू. 2 आणि 1 3000, हे 4000 झाले.
इथपर्यंत बघा 2 आणि 1 3, 3 आणि 6 3600, 200 3800, 200 4000, 4000 आणि हे 1200, 5200, 5200 आणि 1000 6200, 6200 आणि 600 6800, 7800, 7800 आणि हे 200 8000, 8120च्या जवळपास काहीतरी अमाऊंट आहे, बरोबर आहे. इकडची टोटल बघू आपण किती आहे. पहिलीच अमाऊंट 18,000 रुपये. म्हणजे कोणती साईड जास्त आहे ते इन्कम साईड. तर इन्कम साईड टोटल जास्त असेल तर इन्कमची अगोदर आपण बेरीज करून घेऊ. इन्कम साईडची बेरीज जास्त आहे तर इन्कमची आपण अगोदर टोटल करू. बघा लास्टचे 2 0 कॉमन आहेत, लिहून घेतले. 6 आणि 4 10 अशी 0, ह्याच्याला एक कॅरी ऑन झाला. 2 आणि 1 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, 9 आणि 8 17, 17 7 एक कॅरी ऑन, 1 आणि 1 2, 27,000 टोटल इथपर्यंत आहे. परत एक वेळेस टोटल चेक करून घेऊ. 18 आणि 5 23, 24 26 आणि 1 27, करेक्ट. 27,000 टोटल आहे. 27,000 टोटल आपण एक्सपेंडिचरला घेणार. बघा आपण इकडचीच टोटल अगोदर कव्हर केली कारण एक्सपेंडिचरच्या टोटलपेक्षा इन्कमची टोटल जास्त होती म्हणून. आता 27,000मधून वरच्या सर्व अमाऊंट काय करायच्या, फक्त लेस, आणि लेस करून जो इथं फरक येईल त्याला आपण नाव द्यायचं असतं सरप्लस, आणि कंसात म्हणायचं एक्सेस ऑफ इन्कम ओवर एक्सपेंडिचर. एक्सेस ऑफ इन्कम ओवर एक्सपेंडिचर त्याला म्हटलं आपण सरप्लस. एक्सेस ऑफ इन्कम ह्या उदाहरणामध्ये इन्कम जास्त आहेत, ओव्हर एक्सपेंडिचर कोणापेक्षा जास्त आहेत, एक्सपेंडिचरपेक्षा. तर आता किती डिफरंट येईल तो आपल्याला शोधायचा आहे. इथला डिफरंट शोधायचा आहे. तर कसा काढणार, 27,000मधून वरच्या सर्व अमाऊंट काय करायच्या, लेस करायच्या आहेत. मग आपण साईडला लेस करू. बघा 27,000 ही अमाऊंट कसली आहे, इन्कमची आहे. ह्या इन्कममधून काय करायचं आहे, हे सर्व एक्सपेंडिचर लेस करायचे. मग यांची टोटल करू आपण एकदा, यांची टोटल करू. बघा आता 1 0 कॉमन, आपण काय करतोय एक्सपेंडिचर साईड काढतोय, ती लेस करणार आपण. 1 0 कॉमन आहे. नंतर 2, हा 2 पण सेम. नंतर 2 आणि 1 3, 3 आणि 6 9, 9 आणि 4 13, 13 आणि 8 21, 21 आणि 6 27, 27 आणि 2 29 आणि 2 31, 31ची 1 3 कॅरी ऑन झाला. 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 2 8. 8,120 ही एक्सपेंडिचर बाजू आहे. ते एक्सपेंडिचर बाजू काय करणार आपण, 27,000मधून काय करायचे, लेस करायचे. किती फरक येतो बघू आपण. लेस करू. 0 सेम. 10तून 2 गेले 8, 10तून 2 गेले पुन्हा 8. नंतर 17तून 9 लेस करायचे पुन्हा 8, आणि 2मधून 1 गेला 1. 18,880 रुपये इथे फरक येतो आहे. तो डिफरंट लिहायचा आपण इथे. 18,880 हा डिफरंट लिहिला आपण इथे. आणि पूर्ण क्वेश्चन तुमचा इथे संपला. फक्त इन्कम एक्सपेंडिचर आपल्याला विचारलं होतं. 6 नंबरचा आपला हा क्वेश्चन होता, नोट्समधला 6 नंबरचा एक्झाम्पल. आणि क्वेश्चन तुमचा पूर्ण क्लिअर.